काय का सुनबाई, एखाद्या झाडाची फांदी दुसऱ्या अंगणात गेली म्हणून त्या मूळ झाडासोबतचं आणि तिचं नातं संपतं का ग? आजकाल घराघरांमध्ये असंच चाललंय. जी फांदी दुसऱ्याच्या अंगणात जाऊन तिथला संसार फुलवते, ती जेव्हा वादळवादळ विसावा घ्यायला किंवा मूळ मुळांना भेटायला 2 दिवसांसाठी परत येते ना, तेव्हा त्याच नवीन आलेल्या पानांना आणि इतर फांद्यांना तिची अडचण व्हायला लागते. लोक स्वतः तर त्या म्हाताऱ्या मुळांना एका कोपऱ्यात ढकलून देतात आणि बाहेरून आलेली फांदी त्यांना पाणी घालायला जाते, तेव्हा त्यांचे चेहरे कडू विषासारखे होतात. पण हे लक्षात ठेवा, मूळ झाडाची सावली आहे तोपर्यंत त्या हक्काच्या जागेला माहेर म्हणतात. ज्या फांदीसाठी तुम्ही दरवाजा बंद करीत आहात, उद्या निसर्गाचं चक्र फिरून तुमची ही फांदी दुसऱ्याच्या अंगणात गेल्यावर तुम्ही काय कराल? मी कोणाचं नाव घेतलेलं नाहीये, पण शहाण्याला इशारा पुरेसा असतो. पटला असेल तर कमेंट मध्ये हो आजी खरं